नाव सांगा. सुजित आजचा आजोबा आजोबा विठोबा. विठोबा त्यांना शांत करावं लागतं समाधान. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर भटकंती जंक्शनवर. तर बरेच दिवस आम्ही कुठं गेलो नाही फिरायला. तर कारण की आमचे मध्ये काकांचं निधन झालं, त्यामुळं आम्ही कुठं बाहेर गेलो नाहीत. तर आता पुण्यामध्ये पालखी आली, तर आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला जाऊ. तर मित्रांनो, आता मी आणि माझे बाबा आम्ही दोघं चाललो आहे पालखीला दर्शन घ्यायला. तर बाबा किती वर्षांनी चाललेत आता पालखी बघायला? किती वर्षांनी चालले आहेत तुम्ही आता? 10-15 वर्ष तरी झाले असतील. त्यांचं ऑपरेशन झाल्यापासून ते गेले नाही पालखी बघा. तर आज पुण्यात आलेत, तर त्यांना घेऊन चाललो मी. तर मित्रांनो, आता पालखी पुण्यात नानापेठेत आम्ही गाडी लावू, तिथून थोडं पुढे जाऊ चालत. तर आता आम्ही आहे करुनगरमध्ये. अजून आम्हाला जाईल 15-20 मिनटं. पाहत राहा. काल मित्रांनो या पुलावरनं पालखी गेली. या पुलावरनं गेली, अलका चौकातून पुढे गेली. भारी गेलं ना. देखाव केलाय जेवण. बाबांना पण लावा. बाबांना लावा. कुठून आले आवाज? कुठं? त्या नाकाबंदीतून गाडी सोडत नव्हते, तर त्यांना रिक्वेस्ट केली की आजोबांना चालता येत नाही, तर त्या पोलीस साहेबांनी पण मदत करून आम्हाला पाठवलं पुढं. गाडी लावली आणि जिथं पालखी तिथं चाललो आहे. तर भरपूर मोठी लाईन आहे. आता बघू आता बाबा कितपत थांबतात, पालखीपर्यंत जायला मिळतं की नाही. नाव सांगा. सुजित आजचा
आजोबा आजोबा विठोबा विठोबा त्यांना शांत करावं लागतं समाधान. नाव सांगा. जय पंधरा पृथ्वीराज विठोबा दयाचा दान देऊन मागनाव सांगून मंगोऱ्या उतरेला. एवढ्या मावली करा दान कोणी करा. जय गिडो. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थांबा थांबा थांबा. कसं झालं बाबा दर्शन? चांगलं झालं ना? आवडलं का तुम्हाला? आवडलं ना? मस्त चला रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.